सांगाल होय की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकार आहे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिली, तीनही गॅजेट घेतले, केसेस सुद्धा मागे घेतल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा. हे सांगायला पाहिजे. त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत, माय मावल्या रस्त्यावरती येतात, लाखात यात, त्यांची तरी जाणीव ठेवा. सरकार आहेत ना तुम्ही, तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येने आहेत. आपण सरकार आहेत, इतकं अपमान त्या जनतेचा करू नये. आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये. शेवटी आपण सरकार आहेत. काही नाराजी असेल, काही मतभेद असतील, काही वैचारिक मतभेद असतील, काही राजकीय सामाजिक असतील, परंतु जनतेकडं आपण सरकार आहेत. जनतेकडं सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का? रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा? परवडणार नाही आहे सरकारला. मी जाहीर सांगतो, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले. सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे. ही खतखत आपले पक्ष तर संपवील, पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल. हे सरकारच्या का लक्षात येत नाही? मी आणखीनच सावध करतोय सरकारला. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका. मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं. आम्हाला हक्काचं द्या. नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार.